नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजचं रुटीन आहे संध्याकाळी 6:15 ते रात्री 11 पर्यंतचं रुटीन आहे। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणींना एकच विनंती आहे, जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कुठे चुका जर दिसत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मला त्याचा राग येणार नाही। हा बघा मनी प्लांट, ही छोटीशी कुंडी आहे। तर यामध्ये दुसरं झाड आणलं होतं, म्हणजे प्लांट आणला होता, तर तो मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावलाय आणि त्यामध्ये मी मनी प्लांट ह्या अशा पद्धतीने लावलाय। तर आता मला पोळ्या बनवायच्या, तर 2च पोळ्या करायच्या। तर त्यासाठी मी पीठ भिजवून ठेवलंय आणि खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट याचं मी वाटण करून घेणार आहे, कारण आज मी चिकन बनवते। यांना खूप सर्दी झाली आहे ना, तर त्यासाठी म्हटलं सूप पण पितील आणि भाजी पण खातील। तर मग चिकन मी यांना येताना घेऊन यायला सांगितलंय आणि आता तोपर्यंत मी पोळ्या आणि वाटण करून ठेवते। तर मनी प्लांट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला दाखवते किती वाजलेत। आता झालेले आहेत 6:15 आणि मी फक्त पीठ भिजवलंय। आता यापुढे मला स्वयंपाक बनवायचा आहे। तर मी पोळ्या करून घेतल्यात आणि भाकरी टाकल्यात 2, तर मी त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही। आणि आता इथे पोळ्या झाल्यात आणि बघू शकता, मी तुम्हाला पोळ्या आणि भाकरी दाखवते। तर बघा, एक भाकरी तव्यावरती आहे, दुसरी भाकरी एक झाली आणि इथे कांदा पण भाजलाय। आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत। 2 पोळ्या केल्यात। तर हा प्लांट त्या कुंडीमध्ये आला होता। तर हा जो आहे, तर याला मी फ्रीजवरती ठेवते अशा पद्धतीने। माझा स्वयंपाक झाला, तर मी आता हे भांडे थोडे पडलेले आहेत, तर ते मी लगेच घासून घेते। टेबलवरती ना खूप पसारा होतोय, तर तो आवरून घेते। हे जिरे सध्याचे आणले होते, कारण संपले होते माझ्याकडचे, तर याला मी उद्या चाळून नीट करून ठेवणार आहे।
हा कापड मी मॉलमधून आणला होता ओव्हनवरती करण्यासाठी. तर तो धुतला होता अशा पद्धतीचा. तर आता इथे कांदा आणि खोबरं भाजून ठेवले आणि आता मी टीव्ही बघत बघत लसूण सोलते. त्यानंतर चिकन बनवणार आहे. तर चिकन आणलंय, लसूण पण सोलून झालाय आणि सुक्की भाजी पण झाली. त्यासोबतच रस्सा भाजी पण झाली. मी तुम्हाला दाखवते. मी मसाला बिझनेस चालू केला आहे. जर तुम्हाला मसाले घरी बनवणं शक्य होत नसेल ना, तर तुम्ही मला स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती कॉल किंवा मेसेज करून ऑर्डर देऊ शकता. हा आहे कांदा लसूण मसाला. तर जो मी बनवते म्हणजे विकायला बनवते तर तोच मी घरी पण वापरते. याआधी मी छोटं पॅकेट फोडलं होतं आणि त्यानंतर आता ते संपल्यामुळे हा मोठा पॅकेट फोडलाय. आता भाजीमध्ये कोथिंबीर घालून घेऊ. तर बघा याच्यामध्ये पण कांदा लसूण मसालाच होता. तीच ही पुडी आहे. जेवायला घ्यायचे कांदा काकडी आणि लिंबू कापून घेते. तर बघू शकता ही आहे रस्सा भाजी आणि ही आहे सुक्क. तर आता जेवण झालेत. भांडे घासले होते जेवढे खरकटे पडले तेवढे आणि त्यानंतर आता ओटा आवरून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर इथे माझं सगळं काम आवरलंय, भांडे आणि ओटा पण. तर बघू शकता रात्री 11ला 5 कमी आहेत. आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे. धन्यवाद.